नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचे अपडेट मी घेऊन आलेलो आहे। एक हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी घेऊन आलो आहोत। परंतु तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला बेल आयकॉन देखील प्रेस करून ऑलवरती सेट करून ठेवायचे आहे, कारण वेळोवेळी महत्त्वाचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मी करत असतो। आणि आपल्या चॅनलवरती एज्युकेशन व्हिडिओ असतील, जॉबशी रिलेटेड व्हिडिओ असतील किंवा इतर योजना ज्या असतात ते संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला मिळतात। त्याचबरोबर फॉर्म कशा पद्धतीने भरले जातात ही देखील माहिती दिली जाते। तर चला, कोणतीही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण लवकरात लवकर सुरू करूयात, कारण खूप महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर पहा, या तारखेला नोव्हेंबरच्या हप्त्याची रक्कम खात्यात होणार जमा। यादीत तुमचं नाव आहे की नाही हे चेक करा। नक्की काय आहे अपडेट पाहूयात आपण सविस्तर। तर पहा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे। जे काही पात्र महिला असतील, जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असतील आणि त्यांचा या ठिकाणी आता एक आनंदाची बातमी त्याच्यासाठी समोर आलेली आहे। या योजनेचे नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता थांबलेला होता, जो थकीत झाला होता काही कारणास्तव, तो आता देण्यास आता राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे। काही दिवसांपासून निवडणुका, आचारसंहिता असल्यामुळे पैसे कधी येणार, केव्हा येणार असे अनेक प्रश्न सोशल मीडियावरती पाहायला मिळत होते। त्याचबरोबर लाडक्या बहिणींना देखील मोठे प्रश्न निर्माण झाले होते की लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमका कधी येणार, तारीख काय आहे, संपूर्ण अपडेट कधी येणार। त्याचबरोबर GR आला, परंतु जे पैसे आहेत ते अजून देखील आपल्याला पाहायला मिळणार नाही। तर त्यांच्यासाठी आता काही प्रश्न आता थांबणार आहे आणि एक आनंदाची बातमी त्यांना भेटलेली आहे। महिलांच्या मनाच्या शंका आता होत्या, पण आता सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्या शंका आता दूर झालेल्या आहेत। राज्य सरकारने 8 डिसेंबर 2025 रोजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी मंजूर केलेला आहे। या संदर्भात सरकारकडून अधिकृतपणे निर्णयही काढण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा, अधिकृत जो निर्णय होता अधिकृत तो आलेला आहे, म्हणजेच आता पैसे देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। कोणतीही अडचण या ठिकाणी नाही आहे, कारण 1500 रुपयाच्या ज्या हप्त्यासाठी मंजुरी होती ती मंजुरी मिळाली नव्हती, परंतु आता मंजुरी मिळालेली आहे। आचारसंहितेमुळे काही हप्ते थकीत राहिले होते, परंतु आता जे आहे तो आता विना अडथळ्याप्रमाणे हप्ता मिळण्याचे चान्सेस आहेत। या योजनेत सर्वसाधारण प्रवर्ग म्हणजे अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील अशा सर्व महिलांसाठी निधी ठेवण्यात आलेला आहे। यामध्ये अनुसूचित जमाती जाती प्रवर्गासाठी 263 कोटी 45 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे या प्रवर्गातील महिलांना आता हप्ता मिळणार आहे। आता या निर्णयावरती महिला व बालविकास मंत्री लवकरच हप्ता कधी मिळणार यावरती आता अचूक तारीख देखील आता जाहीर करतील आणि आपल्याला तीच नेमकी वाट पाहायची आहे। मंजूर केलेला पैसा थेट त्यांच्या बँक खात्यात म्हणजे महिलांच्या बँक खात्यात DBT मार्फत भेटणार आहे। DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर टू युअर अकाउंट अशा पद्धतीने। या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे पैसे आले की नाही कसं चेक करायचं, एकतर तुम्ही मेसेज चेक करायचा आहे किंवा बँकेत जाऊन तुम्ही एंट्री मारू शकता। त्याच पद्धतीने आधारवरती देखील पैसे चेक केले जातात, त्याप्रमाणे तुम्ही चेक करू शकता। याच्या व्यतिरिक्त काय अडचण काय प्रॉब्लेम असेल लाडक्या बहिणींना ते नक्कीच कॉमेंटमध्ये विचारा, आम्ही त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी थांबूयात आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम।